नमस्ते मंडळी, मालिकेतील शेवटच्या भागातील व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत. किक्कर म्हणजे यार्देन तबकडीच्या पूर्वेला मृत समुद्राच्या ईशान्येला मध्य कांस्य युगात ताल एल हमामच्या अवतीभवती उत्पत्तीच्या पुस्तकातील 10 ते 19 अध्यायातील मैदानी प्रदेशातील परंपरा जोपासणाऱ्या शहरांचा उदय झाला. मध्य कांस्य युग 2 मध्ये म्हणजे साधारणपणे ख्रिस्तपूर्व 1650 म्हणजेच 3600 वर्षांपूर्वी हवेतील उल्कास्फोटामुळे यार्देन जवळील किक्कर तबकडी भोवतालची शहरे नष्ट झाली आणि उत्पत्तीच्या पुस्तकातील 10 ते 19 अध्यायातील सदोम आणि गमोर सारख्या शहरांचा समावेश असलेला ताल एल हमाम प्रांत याच भागात होता या सिद्धांताला पुष्टी मिळाली. 1908 मध्ये रशियातील तुंगुस्का शहरातील हवेतील नैसर्गिक उल्कास्फोटापेक्षा ताल एल हमाम मधील उल्कास्फोट हिरोशिमातील बॉम्ब स्फोटापेक्षा 100 पट जास्त ऊर्जा निर्माण करणारा आणि 2000 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त उष्णता निर्माण करणारा होता. हे वितळलेली मातीची भांडी, वितळलेल्या विटा, अर्धवट अवस्थेतील हिरे, वितळलेले प्लॅटिनम, इरिडियम, निकेल, सोने, चांदी, झिरकॉन, क्रोमाइट, क्वार्ट्स, काजळी, लोह आणि सिलिकायुक्त लहान गोळे, वितळलेल्या प्लॅस्टरमधील कॅल्शियम कार्बोनेटचे गोळे यावरून सिद्ध होते. शहरांच्या परिसरात झालेल्या हवेतील स्फोटामुळे 12 मीटरपेक्षा उंच 4 ते 5 मजली मातीच्या विटांचे बांधकाम असलेला राजवाडा उद्ध्वस्त झाला. सापडणाऱ्या मानवी सांगाड्यांवरून शरीराच्या जणू चिंधड्या उडाल्या असाव्यात असे वाटते. या भागातील क्षार वाढल्याने शेतजमीन खारट झाली. त्यामुळे यरिहो येथील प्रदेश 300 ते 600 वर्ष निर्मनुष्य राहिला असावा असा अंदाज आहे. 120 स्थानिक वसाहती यरिहोच्या 25 किलोमीटर त्रिज्येच्या अंतरापलीकडे सापडतात. इतिहासातील सिरियामधील अबू हुरयेरा नंतर हवेतील उल्कास्फोटामुळे नाश पावणारे ताल एल हमाम हे दुसरे ऐतिहासिक शहर असू शकते. लिहून ठेवलेल्या मौखिक परंपरा सापडणारे कदाचित हे सर्वात जुने ठिकाण असेल. ताक म्हणजे ताजा कलम. नुकत्याच हाती आलेल्या वृत्ताची दखल वैज्ञानिक नेहमीच घेतात, कारण नवीन सिद्धांत तपासणी करून स्वीकारणे आणि अचूकतेच्या अधिक जवळ पोहोचणे प्रगतीचे लक्षण आहे असे ते मानतात. प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स हे वैज्ञानिक असल्यामुळे त्यांनी वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या अशा समीक्षांची नोंद घेतली आहे आणि ती ते वाचकांसमोर त्यांच्या लेखाचा शेवट करण्यापूर्वी मनमोकळेपणाने मांडतात. मार्क बॉसलॉग यांचा ताल एल हमाम येथील संशोधनाची समीक्षा करणारा लेख स्केप्टिकल एन्क्वायरर या अमेरिकन मासिकात प्रसिद्ध झाला. त्यामध्ये ते लिहितात की सदर संशोधनामुळे स्टीव्हन कॉलिन्स, टेड बंच आणि मंडळी आकाशातील उल्कांमुळे हवेत जमिनीपासून काही अंतरावर झालेल्या स्फोटामुळे ही शहरे आणि परिसर उद्ध्वस्त झाला असे म्हणतात. ते मार्क यांना पूर्णपणे पटले नाही, कारण सहारा वाळवंट आणि चिली येथे झालेल्या अशाच स्फोटांचा त्यांनी अभ्यास केला आहे. त्यानुसार पाहता तेथील वाळू या प्रचंड स्फोटामुळे काचेत रूपांतरित झाली, तसे येथे झाले नाही, कारण हे फोटोशॉप केलेले आहेत. फोटोमध्ये दर्शविलेले दिशादर्शक बाण चुकीची दिशा दाखवतात असे मार्क यांचे म्हणणे आहे. स्टीव्हन कॉलिन्स यावर उत्तर देताना म्हणतात की प्रत्येक आकृती किंवा फोटोमध्ये दिशा दर्शवणे गरजेचे असते, पण केवळ एका फोटोमध्ये त्यांच्या विद्यार्थ्याकडून दिशादर्शक बाण फोटोत चुकून दाखवायचा राहून गेला. तो नंतर दाखवताना त्यात चूक झाली. मात्र इतर फोटो आणि जे ढिगभर पुरावे जसे वितळलेले खडक, मातीची भांडी, त्यांचे तुकडे, हिऱ्यांचे अंश दाखवणाऱ्या स्कॅन्ड प्रतिमा याबद्दल किंवा कॉस्मिक एअर स्ट्राईक का नाही याबद्दल मार्क बॉसलॉग काहीच बोलत नाहीत. त्यामुळे स्टीव्हन कॉलिन्स यांच्या या संशोधनावर कितपत शंका घ्यावी हा प्रश्न आहे. स्टीव्हन कॉलिन्स
आणि त्यांचे विद्यार्थी एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून नाहीत. बायबलमधील अनियमिततेचे सर्वच मुद्दे स्टीव्हन कॉलिन्स यांना पटतात असेही नाही. मात्र मार्क बॉसलॉग सारखे विशिष्ट विचारसरणीचे लोक सोडले तर इतर अनेक शास्त्रज्ञांनी हे संशोधन मान्य केले आहे. काही अभ्यासकांना दिशानिश्चितीबद्दल शंका आहे. मात्र चुनखडकातील बांधकाम स्टीव्हन कॉलिन्स यांच्या संशोधनाला इतरांचे समर्थन आहे. मध्य ब्रॉन्झ काळ 2 मधील ही पात्रे आहेत हे स्टीव्हन कॉलिन्स यांनी मान्य केले आहे. मात्र मार्क यांनी त्याबद्दलही काहीच भाष्य त्यांच्या लेखात केलेले नाही. नैऋत्य ते ईशान्य अशी या उल्कास्फोटाची दिशा असावी असेही अनेकांना वाटते. तेही स्टीव्हन कॉलिन्स मान्य करायला मागे पुढे पाहत नाही. युद्धातील आग किंवा मोठा वणवा हे याचे कारण असावे असे ज्यांना वाटते ते नाकारत केवळ फोटो पाहून त्यांनी हे अंदाज केले आहेत. प्रत्यक्षात जर त्यांनी हे अभ्यासले तर तेही माझ्याशी सहमत होतील असे स्टीव्हन कॉलिन्स म्हणतात. बायबल अभ्यासकांना कालमापनात काही शतकांचा फरक झाला आहे असे वाटते. अब्राहमाच्या काळात घडलेली ही घटना आहे. संशोधक साधारणपणे इसवी सन पूर्व 1650 हा काळ सांगतात, म्हणजे आजपासून साधारण 3600 वर्षांपूर्वी. मिडल ब्रॉन्झ एज काळात यार्देन दरीच्या पश्चिमेकडे आणि मृत समुद्राच्या ईशान्येकडे हे घडले असे बंच त्यांच्या 2021च्या संशोधनात लिहितात. पण अझुसा पॅसिफिक युनिव्हर्सिटी बायबल स्टडी डिपार्टमेंटचे अध्यक्ष रॉबर्ट मुलिन्स ख्रिश्चॅनिटी टुडेला सांगताना हे काही शतके आधी घडले आहे असे सांगतात. त्यामुळे इसवी सन पूर्व 1650च्या आसपास घडलेल्या उल्कास्फोटामुळे उद्ध्वस्त झालेले हे ठिकाण सदोम, गमोर, झेबोइम आणि आदमाह नसावे असे म्हणावे लागेल. शिवाय ते जर मृत समुद्राच्या आग्नेय दिशेला असते तर यरिहोच्या पर्वतरांगांजवळ असलेल्या अब्राहमाला या स्फोटाचा हा प्रकाश पाहणे आणि आवाज ऐकणे शक्य झाले नसते. पण बायबल म्हणते की अब्राहमाला या स्फोटाची माहिती समजली, म्हणजे ते ईशान्य दिशेला असणार असे स्टीव्हन कॉलिन्स म्हणतात. प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स यांच्या 79 क्रमांकाच्या लेखात आपल्याला जे लेटेस्ट संशोधन वाचावयास मिळते ते मी आपल्यासमोर थोडक्यात मांडले आहे. मंडळी, ताल एल हमाम येथेच सदोम गमोरचे स्थान असावे असे अचूकतेच्या अधिक जवळ जाणारे पुरावे बहुसंख्य संशोधक जरी मान्य करीत असले तरी विज्ञान लोकशाही मानते. मार्क बॉसलॉग सारख्या अल्पसंख्याकांच्या विचारांची शहानिशा होईपर्यंत वैज्ञानिक धीर धरतील. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला हे स्थान निश्चित करता येईल अशी अपेक्षा बाळगूयात. बायबलनुसार अब्राहमाच्या देवाला मानणाऱ्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन राष्ट्रातील या युद्धानंतर पुढील संशोधन कधी आणि कसे होईल हे माहीत नाही. पण सध्या तरी ओमनीप्रेझेंट आणि ओमनीपोटंट म्हणजे सर्वव्यापी आणि सर्वशक्तिमान परमेश्वर मानणाऱ्यांनी तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझबरोबर असेल हे विसरू नये. बायबलनुसार सर्वच मानव देवाची निर्मिती आहे, कोणीच बाय प्रॉडक्ट नाही हे लक्षात घेऊन प्रीती श्रेष्ठ आहे याची आठवण असल्याप्रमाणे आचरण करूयात. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूयात नवीन विषय घेऊन. तोपर्यंत परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकाबरोबर असो. आमेन. धन्यवाद.